भावे घे भरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण आरोग्य विषयक महत्त्वाची माहिती जी खास हिवाळ्यात तुम्हाला उपयोगी पडेल अशी माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण पुन्हा एकदा फलटणच्या वाड्याला भेट देणार आहोत। सुरुवात करूया या एपिसोडला। जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीच्या सुमारास तीळ आणि तिळाचे पदार्थ खाण्याची आपल्याकडे प्रथा आहे। याच्या मागे महत्त्वाचं कारण असं की हिवाळ्याच्या दिवसात शरीराला ऊब मिळण्याची गरज असते आणि तिळाच्या माध्यमातून ही उष्णता किंवा ऊब शरीराला मिळते। तिळाचे या व्यतिरिक्त अनेक गुणधर्म आहेत ज्याचा उपयोग आपल्या आरोग्याला नेहमीच होत असतो। आज हेच गुणधर्म आपण आरोग्य विषयक माहितीमध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण तिळाबद्दल बोलणार आहोत। तीळ म्हटलं की तिळाचे लाडू, वड्या, चिक्की आणि मकर संक्रांतीचा सण डोळ्यासमोर येतो। चटणीत, भाकरीत, थालीपीठावर, गुळाच्या पोळीत, अनेक मसाल्यांमध्ये आणि इव्हन बिस्किट्स आणि पावावर सुद्धा तिळाचा वापर केला जातो। तीळ थंडीच्या सीझनमध्ये आपण बिनधास्तपणे वापरू शकतो। तिळात भरपूर न्यूट्रिएंट्स आहेत। तिळामध्ये कॉपर, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, विटॅमिन्स, फॉस्फरस, झिंक, फोलेट हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या तब्येतीसाठी खूपच उपयुक्त ठरतं। तिळात अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत। स्त्रियांसाठी तीळ खूप उपयुक्त ठरतात। जर मासिक पाळीचा त्रास होत असेल किंवा स्त्राव साफ होत नसेल किंवा कमी प्रमाणात होत असेल तर पाळीच्या 2 दिवसाआधीपासूनच अर्धा चमचा काळ्या तिळाची पूड गरम पाण्यातून दिवसातून 2दा घ्यावी किंवा 1 चमचा काळे तीळ, अर्धा चमचा ओवा 4 कप पाण्यात उकळून ते पाणी आटवून पावभाग करावं आणि या पाण्यात गूळ घालून हे पाणी प्यावं। त्याने अशक्त तरुण मुलींना जे पाळीच्या वेळी कळा येतात त्या थांबतात। कंबर दुखणं अशा तक्रारी, पाळीच्या रिलेटेडच्या सगळ्या तक्रारी बऱ्या होतात। लहान मुलांना तीळ उत्तम समजलं जातं। जर रोज मुलांना तिळाची चिक्की खायला दिली तर मुलं धष्टपुष्ट होतात। जर मुलांना बिछाना ओला करायची सवय असेल तर तिळाची चिक्की दिल्याने फायदा होतो। आपण त्यांना तीळ आणि मुळा खायलाही देऊ शकतो। जर लहान मुलांना तिळाच्या तेलाने मसाज केला तर त्यांचे बोन्स स्ट्रॉंग होतात आणि त्यांची वाढही लवकर होते। तीळ मूत्रविकारावर सुद्धा उपयोगी ठरतं। जर मूत्राविषयी त्रास असेल म्हणजे लघवी व्यवस्थित होत नसेल, थोड्या वेळाने होत असेल, जास्त प्रमाणात होत असेल तर तिळाचे लाडू दिवसातून 1-2 वेळा खाल्ल्याने आराम मिळतो। तीळ खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते। तीळ जठराग्नी प्रदीप्त करते, त्यामुळे त्याला रिलेटेड जे प्रॉब्लेम्स होतात, त्रास होतात ते होत नाहीत। जर मूळव्याधीचा किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर तीळ वाटून लोण्याबरोबर खाल्ल्याने आराम मिळतो। काळे तीळ आणि खडीसाखर एकत्र वाटून त्याचं चूर्ण बनवावं आणि हे खाल्ल्याने रक्ती मूळव्याधी बरी होते। जुलाबावर सुद्धा तीळ खूप उपयुक्त ठरतात। तीळ भाजून त्याची पूड करून ठेवावी आणि जर जुलाबाचा त्रास होत असेल तर 1 चमचा तिळाची पूड, 1 चमचा गाईचं तूप आणि 6 चमचे शेळीचं दूध हे एकत्र करून दिवसातून 3 वेळा घेतल्याने आराम मिळतो। जर पोट दुखत असेल किंवा पोट फुगलं असेल तर तिळाच्या तेलात हिंग घालून ते पोटाला लावून थोडंसं हलक्या हाताने मसाज केल्याने आराम मिळतो। तिळाच्या तेलात थोडं हिंग, मोहरी, ओवा किंवा सुंठ घालून ते तेल गरम करून जर मसाज केला तर संधिवातातही आराम मिळतो। जर सांधे सुजले असतील, दुखत असतील, कंबर दुखत असेल, अंग जखडलं असेल किंवा लकवा झाला असेल तरीसुद्धा तिळाच्या तेलाने मसाज केल्याने आराम मिळतो। तीळ बोन स्ट्रॉंग करतं, त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि आर्थरायटिस सारख्या आजारातही आपल्याला आराम मिळतो।